मंडळी, कधी कधी राजकारणाच्या गोंगाटातही एखादी बातमी अशी येते जी फक्त राजकीय न राहता प्रत्येक व्यक्तीच्या चर्चेचा विषय ठरते. अशीच एक बातमी आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. देशाच्या राजकारणातले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या घरात लवकरच सनई चौघडे यांचे सूर घुमणार आहेत. याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे हिचं लग्न ठरलंय. रेवती सुळे लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे, आयुष्याची नवी सुरुवात करणार आहे. पण या लग्नामागची गोष्ट नेमकी काय, सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई नेमका कोण आहे आणि ही सोयरी कशी जुळली, याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी निशा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेक असलेल्या रेवती सुळे या राजकारणात सक्रिय नसल्या तरी शिक्षण आणि सामाजिक जाणीवांमुळे त्या ओळखल्या जातात. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांना रेवती आणि विजय अशी दोन मुलं आहेत. रेवती सुळे यांनी प्रतिष्ठित लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून आपलं उच्च शिक्षण पूर्ण केले आणि मागे झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेवती सुळे यांचं राजकीय कौशल्यही आपल्याला बघायला मिळालं. बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या प्रचारासाठी त्या स्वतः मैदानात उतरल्या होत्या. 3 दिवस रॅली आणि जनसंवादाच्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी संवाद साधला होता, ज्यामुळे त्यांच्या सक्रियतेची चर्चा संपूर्ण राज्यात झाली होती. याचबरोबर सुळे कुटुंबियाविषयी सांगायचं झालं तर शरद पवारांची कन्या असलेल्या सुप्रिया सुळे यांचा विवाह सदानंद सुळे यांच्याशी झाला. सदानंद सुळे हे स्वतः एक यशस्वी उद्योजक आहेत. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांची ओळख अमेरिकेत शिक्षण घेत असताना झाली होती. सदानंद सुळे हे राजकारणापासून लांब आहेत आणि राजकारणापासून लांब राहून व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सदानंद सुळेंप्रमाणेच त्यांची मुलंही साधेपणा आणि उच्च शिक्षणाला प्राधान्य देतात. मंडळी, सध्या याच रेवती सुळे यांच्या लग्नाबाबत महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे. या चर्चेबाबत एक महत्वाची माहिती अशी आहे की सुळे आणि लखानी या दोन कुटुंबियांमध्ये लग्नाची सोयरीक जुळली आहे. दोन कुटुंबांमधली ही जी सोयरीक आहे ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं जुळल्याचं सांगितलं जात आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या स्मृती शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे आणि त्यानंतर या लग्नाची चर्चा वेगानं पसरली. या चर्चेसोबतच सगळ्यांना उत्सुकता आहे ती म्हणजे सुप्रिया सुळे यांचा होणारा जावई नेमका कोण आहे. तर सारंग अरुण लखानी हे सुळे घराण्याचे जावई होणार आहेत. सारंग लखानी हे नागपूरचे रहिवासी असून रेवती सुळे आता नागपूरच्या सून होणार आहेत. सारंग लखानी हे प्रसिद्ध विश्वराज ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अरुण लखानी यांचे पुत्र आहेत. उद्योग विश्वाशी त्यांचा संबंध असला तरी सारंग यांची ओळख फक्त एक उद्योजक म्हणून नाहीये, तर एक चांगला बॅडमिंटनपटू म्हणूनही ते ओळखले जातात. त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. माध्यमात येणाऱ्या बातम्यांनुसार सारंग यांनी अमेरिकेतल्या नामांकित विद्यापीठातून पदवी प्राप्त केली आहे. रेवती सुळे आणि सारंग लखानी यांची ओळख गेल्या काही वर्षांपासून असून दोघही चांगले मित्र होते. रेवती यांनी स्वतः लंडनमध्ये उच्च शिक्षण घेतलंय. दोघांच्या आवडीनिवडी आणि शिक्षणामधलं साम्य यामुळे या मैत्रीचं रूपांतर नंतर विवाहात करण्याचं कुटुंबानं ठरवलं. पवार आणि सुळे कुटुंबानं या नात्याला आनंदाने संमती दिली. यानुसार पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीतला हा महत्वाचा विवाह सोहळा असल्याचं बोललं जात आहे. याआधी पार्थ पवार आणि रोहित पवार हे राजकारणात सक्रिय झाले. त्यानंतर रेवती यांनी सध्या राजकारणापासून दूर राहून आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं. सारंग लखानी यांच्या रूपानं सुळे कुटुंबात एका सुशिक्षित आणि शांत स्वभावाच्या तरुणाचं आगमन होत असल्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय. सध्या या विवाह सोहळ्याची तारीख आणि ठिकाण अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेलं नाहीये. मात्र सुळे कुटुंबात येणाऱ्या या आनंदाच्या बातमीमुळं राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचं वातावरण तयार झालंय. लवकरच सुळे आणि लखानी कुटुंब एकत्र येत नवा अध्याय सुरू करणार आहेत आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा एका चर्चेत असलेल्या लग्न सोहळ्याचा साक्षीदार ठरणार असल्याचं चित्र पाहायला मिळणार आहे. दरम्यान या लग्न सोहळ्याची चर्चा रंगण्यापूर्वी म्हणजेच 2 वर्षांपूर्वी एका सभेमध्ये सुप्रिया सुळे यांना कुणीतरी त्यांच्या मुलीच्या लग्नाबाबत प्रश्न विचारला होता आणि या सभेला राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा देखील उपस्थित होते. लग्नाबाबत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की माझ्या मुलीचं लग्न माझी मुलगी ठरवेल किंवा सदानंद आणि मी ठरवू. अजितदादा मामा म्हणून ठरवेल की रेवतीचं लग्न कुणाशी करायचं, पण भरणे मामा किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे ठरवू शकत नाहीत. आम्ही आमच्या मुली शिकवल्यात, त्या स्वतःचे निर्णय स्वतः घेतील.
माझी मुलगी काय खाईल, कुणाशी लग्न करेल, काय आणि कसं जगेल हे आम्ही कुटुंब मिळून ठरवणार किंवा ती स्वतः याचे निर्णय घेईल. भारतीय जनता पक्षाला मी तो अधिकार दिलेला नाहीये आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही हा कोणालाही अधिकार दिलेला नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. आणि आता लग्न सोयरीक जुळवून मध्यस्थी करणारे व्यक्ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असल्याचं बोललं जातंय. हे सांगण्यामागचं कारण इतकंच की राजकारणातले मतभेद थोडे बाजूला ठेवून नातेसंबंध जुळवणाऱ्या गोष्टीही राजकारणात होत असतात. एकंदरीतच काय, तर राजकारणात रोज आरोप प्रत्यारोप, सत्ता संघर्ष आणि तणाव पाहायला मिळतो. पण अशा वातावरणातही एखादी आनंदाची बातमी आली की ती सगळ्यांनाच थांबवते. दरम्यान शरद पवार यांची नात आणि सुप्रिया सुळे यांची लेक रेवती सुळे आयुष्याच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असताना दोन वेगवेगळ्या क्षेत्रातली कुटुंब एकत्र येत आहेत. एका बाजूला शिक्षण, सामाजिक जाण आणि आधुनिक विचारसरणीची ओळख असलेली रेवती सुळे, तर दुसऱ्या बाजूला उद्योग विश्वातलं नाव आणि क्रीडा क्षेत्रात आपली छाप असलेले सारंग अरुण लखानी. या दोघांची लग्नगाठ म्हणजे फक्त सोयरीक नाहीये, तर दोन वेगवेगळ्या प्रवासांचा सुंदर संगम आहे. आज जरी या विवाहाची तारीख आणि ठिकाण गुलदस्त्यात असलं तरी सुळे आणि लखानी कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय, हे मात्र नक्की आहे. बाकी या लगीन सोहळ्याबद्दल तुमची काय मत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.